जय भीम जय संविधान। आज या ठिकाणी आषाढी एक वारीनिमित्तानं संत रविदास पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। संत रविदास विचार मंचच्या वतीनं व भारतीय बौद्ध जन विकास समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं पालखीला सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यातील सर्वांना अन्नदान देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संत गाडे अभ्यासक सन्माननीय जयकर गायकवाड सर, प्राध्यापक जयकर गायकवाड सर यांचे संत साहित्य व बौद्ध संत साहित्य यावर एक चांगलं असं प्रवचन झालेलं आहे आणि बुद्धकालीन इतिहास व संतांचा इतिहास या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं या ठिकाणी वारकरी संप्रदाय व त्याचप्रमाणे या भागातील सर्व उपासक उपासिका नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले होते। यामध्ये गायकवाड सरांनी इतिहासामध्ये नाथ महाराजांपासून तर संत साहित्याचे संत तुकाराम महाराजांपर्यंतचा इतिहास सांगितलेला आहे आणि संत साहित्य खऱ्या अर्थानं वारकरी हे बौद्ध धम्माचे प्रचारक म्हणून आहेत आणि ते बौद्ध धम्माचा प्रचार करतात, अशा पद्धतीचा इतिहास या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या साठी सहभाग जो घेतलेला आहे यामध्ये भारतीय बौद्ध जन विकास समिती पिंपरी चिंचवड, त्याचप्रमाणे संत रविदास विचार मंच पिंपरी चिंचवड यांच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे। आजच्या अत्यंत सुरेख असा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाचं अत्यंत चांगल्या प्रकारे कौतुक केलेलं आहे। या ठिकाणी कार्यक्रमाचे जे प्रमुख संयोजक होते त्यामध्ये संत रविदास विचार मंचचे अध्यक्ष संतोष वाघमारे, सन्माननीय लक्ष्मण मुदळे, सन्माननीय सातपुते साहेब, या अनेक मान्यवर ज्यांची नावं या ठिकाणी घेणे शक्य नाहीये, या सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध जन विकास समितीच्या वतीनं विजयरावजी कांबळे सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे लाभले अनिल सूर्यवंशी सर, अनेक अशा पद्धतीचे मान्यवर या ठिकाणी आले आणि या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे। हा कार्यक्रम वारकरी संप्रदायाचा असून यामध्ये वारकरी संप्रदाय हा बौद्धांचा खऱ्या अर्थानं प्रसार करणारा संप्रदाय आहे आणि इतिहासामध्ये त्याच्या नोंदी आहेत। त्या नोंदी या ठिकाणी सन्मान जयकर गायकवाड सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या ठिकाणी आजच्या जे संयोजक आहेत संतोषजी वाघमारे हे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानत आहेत। आज या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या उपस्थित करून सर्वांनी उपस्थित लाभले त्यांचे सर्वांचे आभार। धन्यवाद। सांगलीतनं एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आलेले आहे गोविंदरावजी खटावकर, तर हे राज्यभर फिरत असतात योगायोगाने मला वाटतं आज निगडीला बी आलेले होते। तर हे व्याख्यानाबद्दल काय आपल्याला वाटतं, रविदासांविषयी झालं आणि संतांविषयी झालं काय? जय रविदास जय भीम या व्याख्यानाच्या निमित्तानं मला तर असं वाटतंय निमित्त दिंडीचं पण प्रबोधन टोटल बहुजन समाजाचं करण्याचा उद्देश या दिंडीच्या माध्यमातून झालेला आहे असं मला वाटतं आणि या दिंडीच्या निमित्तानं प्रबोधन करण्यासाठी बहुजन समाजातली बुद्धिजीवी माणसं समाज बांधव येऊन समाजाला चांगल्या रीतीनं प्रबोधन करण्याचं काम केलं आणि तथागत बुद्धांचे विचार काय आहेत हे समाजाला सांगण्याची नितांत गरज असताना हेच समाजाला सांगण्याचं काम त्या आमच्या प्रमुख पाहुणे गायकवाड सरांनी केलं, याबद्दल मला खूप आनंद वाटतोय। असेच प्रबोधनाचे कार्यक्रम समाजामध्ये झाले पाहिजेत। बुद्धापासूनचे विचार समाज लांब आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। जय भीम जय बुद्ध जय संविधान। गुरु रविदास महाराज पालखी सोहळा 2024 हे या पालखी सोहळ्याचं हे 13वं वर्ष आहे। गेली 12 वर्ष आपण पालखी सोहळा अतिशय सुंदर पद्धतीनं पंढरपूरला नेला आणि यशस्वी केला। हाही पालखी सोहळा आपण सगळ्याच्या सहकार्यानं पंढरपूरला नेऊ आणि यशस्वी करूया। आता गेले 3 दिवस झाला आपण इथंच मुक्कामाला आहोत। 3 दिवस
इथल्या सर्व रोहिदास महाराज भक्तांनी आपली चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे आणि आता आपला इथून निघण्याचा इथनं प्रस्थान करण्याचा वेळ आलेला आहे. आता आपण 1 मिनिटामध्ये प्रस्थानाचा कार्यक्रम सुरू करत आहोत.